शांतता म्हणजे कमकुवतपणा नसतो आणि कन्या राशी याचं जिवंत उदाहरण आहे. जिथे लोक आवाज वाढवून आपली बाजू मांडतात, तिथे ही राशी गप्प राहून सगळं समजावून घेत असते. सुरुवातीला कोणीच लक्ष देत नाही, पण वेळ जसा जसा पुढे जातो, तसं लक्षात येतं की खरी खेळी पडद्यामागे सुरू होती. हा प्रवास अचानक नाही, तर आतून घडणाऱ्या बदलांचा परिणाम आहे. एक क्षण असा येतो जिथे कन्या राशीचे व्यक्ती स्वतःलाच प्रश्न विचारतो आणि त्या एका प्रश्नाचं उत्तर त्याचं आयुष्य बदलून टाकतं. बाहेर काहीच बदललेलं दिसत नाही, पण आतून सगळं नव्याने जुळायला सुरुवात झालेली असते. तुम्हालाही कधी असं वाटतंय का, की शांत राहूनही तुम्ही खूप काही सहन केलंय? जर हो, तर पुढे येणारा प्रत्येक शब्द तुमच्यासाठीच आहे. कारण इथे सांगितलेली गोष्ट ही केवळ राशीची नाही, तर त्या निर्णयाची आहे, जो योग्य वेळी घेतला गेला आणि ज्याने सगळंच बदलून टाकलं. कन्या राशी शांत दिसणारी ही राशी, पण तिच्या एका निर्णयाने नशीब पूर्ण बदलतं. कन्या राशीचे लोक बाहेरून खूप शांत, संयमी आणि साधे वाटतात. त्यांचा स्वभाव गोंधळ न घालणारा असतो. म्हणून अनेकदा लोक त्यांना दुर्लक्ष करतात. पण या शांततेमागे एक तीक्ष्ण बुद्धी, बारकाईने विचार करण्याची सवय आणि योग्य वेळेची अचूक ओळख दडलेली असते. कन्या राशीचा माणूस प्रत्येक गोष्ट लगेच स्वीकारत नाही. तो आधी निरीक्षण करतो, अनुभव घेतो आणि मनातल्या मनात सर्व बाजूनी विचार करतो. यांची खासियत म्हणजे घाई न करणे. इतर जिथे भावनेच्या भरात निर्णय घेतात, तिथे कन्या राशीचा व्यक्ती शांतपणे परिस्थिती समजून घेतो आणि जेव्हा तो निर्णय घेतो, तेव्हा तो अर्धवट नसतो. एकच निर्णय त्याच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. कारण तो निर्णय विचारपूर्वक, अनुभवावर आधारित आणि दीर्घकाळ परिणाम करणारा असतो. त्यामुळेच अनेकदा त्यांच्या आयुष्यात अचानक मोठा बदल झालेला दिसतो. कन्या राशीच्या लोकांना कष्टाची भीती नसते. ते स्वतःवर, आपल्या क्षमतेवर आणि आपल्या नियोजनावर विश्वास ठेवतात. छोट्या-छोट्या गोष्टी नीट जमवून ते मोठं यश मिळवतात. लोकांना वाटतं नशीब अचानक फळतं. पण प्रत्यक्षात त्या एका निर्णयामागे वर्षानुवर्षाचा संयम, निरीक्षण आणि आत्मशिस्त असते. नात्यांच्या बाबतीतही कन्या राशी फार सावध असते. पटकन विश्वास ठेवत नाही. पण एकदा विश्वास बसला, की मनापासून निभवते. योग्य व्यक्ती, योग्य वेळ आणि योग्य निर्णय याचा संगम झाला, की त्याच्या आयुष्यात स्थैर्य, समाधान आणि यश आपोआपच ओघाने येतं. म्हणूनच ही राशी शांत दिसली तरी तिच्या एका निर्णयामागे संपूर्ण नशीब बदलण्याची ताकद असते. कन्या राशीच्या आयुष्यात बदल हळूच घडत जातो. गाजावाजा न करता. हे लोक स्वतःची प्रगती कधीही मोठ्या शब्दात सांगत नाहीत, पण त्यांच्या कृतीतून ती स्पष्ट दिसते. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याची सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. चूक झाली तरी ते स्वतःला दोष देत बसत नाहीत, तर पुढच्या वेळेस ती चूक टाळण्यासाठी अधिक सज्ज होतात. ही राशी संकटांना घाबरत नाही. उलट संकटातच तिची खरी ताकद बाहेर येते. ज्यावेळी इतर लोक गोंधळून जातात, त्यावेळी कन्या राशीची व्यक्ती शांतपणे पर्याय शोधत असतो. परिस्थिती हाताबाहेर गेली तरी स्वतःचा वरचा विश्वास तो कधीही ढळू देत नाही. त्यामुळेच आयुष्यात एक टप्पा असा येतो, की जिथे त्यांची मेहनत, संयम आणि समजूतदारपणा एकाच वेळी फळाला येतो. आर्थिक बाबतीतही कन्या राशी खूप दूरदृष्टीने विचार करते. उधळपट्टीपेक्षा नियोजन, बचत आणि योग्य गुंतवणूक यावर भर देते. पैसा त्यांच्याकडे सहज टिकतो, कारण ते भावनेपेक्षा बुद्धीने निर्णय घेतात. अचानक मिळालेलं यश किंवा अपयश त्यांना भरकटवत नाही, उलट अधिक जबाबदार बनवतो. आध्यात्मिकदृष्ट्या ही राशी हळूहळू खोल जाते.
दिखावा न करता मनातल्या मनात चिंतन करणं, स्वतःला समजून घेणं आणि योग्य मार्ग शोधणं त्यांना जमतं. त्यामुळे आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरी आतून ते मजबूत राहतात. कन्या राशीचा खरा विजय मोठ्या गजरात नसतो, तर शांतपणे स्वतःचं आयुष्य योग्य दिशेने वळवण्यात असतो. आणि एकदा का तो टप्पा आला, की मागे वळून पाहण्याची गरजच उरत नाही. कन्या राशीच्या लोकांची खरी ओळख वेळेनुसार उलगडत जाते. सुरुवातीला त्यांचे प्रयत्न इतरांच्या नजरेत नाहीत, कारण ते प्रसिद्धीपेक्षा प्रामाणिकपणावर जास्त भर देतात. प्रत्येक कामामागे त्यांची एक ठरलेली पद्धत असते. गोंधळ, अर्धवट तयारी किंवा अंदाजावर चालणं त्यांना मान्य नसतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात जे काही घडतं ते मजबूत पाया घालूनच घडतं. ही राशी स्वतःशी प्रचंड प्रामाणिक असते. स्वतःच्या मर्यादा ओळखून त्या सुधारण्याचा प्रयत्न करणारे लोक फार कमी असतात आणि कन्या राशी त्यात अग्रस्थानी असते. अपयश आलं तरी ते स्वतःला कमी लेखत नाहीत, तर त्या अपयशाला शिकवण मानतात. हाच स्वभाव त्यांना इतरांपेक्षा अधिक परिपक्व बनवतो. कालांतराने लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागतात, कारण त्यांच्या शब्दामध्ये अनुभवाची खोली असते. कामाच्या ठिकाणी कन्या राशीचा व्यक्ती हळूहळू पण ठामपणे आपली जागा निर्माण करतो. कुणाला दुखावून पुढे जाणं किंवा शॉर्टकट वापरणं त्यांना जमत नाही. त्यामुळे यश उशिरा मिळालं तरी ते टिकणारं असतं. त्यांच्या निर्णयामध्ये जबाबदारीची भावना असते, ज्यामुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि मोठ्या मोठ्या संधी त्यांच्या वाट्याला येतात. भावनिक पातळीवर कन्या राशी फार खोलवर विचार करणारी असते. भावना व्यक्त करण्यात थोडी अडचण येते, पण मनातली आपुलकी खरी आणि स्थिर असते. योग्य माणूस भेटला की ते स्वतःला पूर्णपणे उघडतात आणि नातं मनापासून जपतात. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील नाती गाजणारी नसली तरी दीर्घकाळ टिकणारी असतात. कन्या राशीचं आयुष्य एखाद्या शांत नदीसारखं असतं. वरून संथ वाटतं, पण आतून सातत्याने ते वाहत राहतं. एक दिवस असा येतो की लोकांना जाणवतं ही वाटचाल साधी नव्हती, तर अतिशय ठोस आणि अर्थपूर्ण होती. त्या एका निर्णायक क्षणी घेतलेला निर्णय आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देतो आणि तेच त्यांचं खरं यश ठरतं. कन्या राशीच्या आयुष्यात एक वेगळाच टप्पा असा येतो, जिथे त्यांना स्वतःची किंमत कळू लागते. आत्तापर्यंत जे सहन केलं, जे गप्प बसून राहिलं, त्याचा अर्थ त्या क्षणी स्पष्ट होतो. तेव्हा हे लोक कोणालाही दोष देत नाहीत, ना भूतकाळात अडकून बसतात. ते शांतपणे स्वतःला प्राधान्य द्यायला शिकतात आणि हाच बदल त्यांच्या आयुष्यात निर्णायक वळण ठरतो. ही राशी फार बोलकी नसली तरी निरीक्षणात कमालीची तीक्ष्ण असते. कोण काय बोलतो यापेक्षा कोण काय करतो यावर त्यांचा जास्त भर असतो. त्यामुळे फसवणूक, दुपट्टीपणा किंवा खोटेपणा त्यांच्या नजरेतून फार काळ सुटत नाही. एकदा का त्यांना सत्य कळलं, की ते कोणताही गोंधळ न करता स्वतःसाठी योग्य मार्ग निवडतात. त्या क्षणानंतर त्यांचं आयुष्य अधिक हलकं आणि स्पष्ट होतं. कन्या राशीच्या व्यक्ती बदल स्वीकारायला घाबरत नाहीत. पण बदल गरजेचा आहे याची खात्री झाल्यावरच पाऊल टाकतो. त्यामुळे घेतलेला प्रत्येक निर्णय स्थिरता देणारा ठरतो. अनेकदा लोकांना वाटतं, की लोकं अचानक कठोर झालेत. पण प्रत्यक्षात तो कठोरपणा नसून आत्मसन्मानाची जागृती असते. ते स्वतःला कमी लेखणाऱ्या परिस्थितीनुसार दूर व्हायला शिकतात. या राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे स्वतःवर काम करत राहण्याची सवय. बाहेरच्या कौतुकाची वाट न पाहता ते स्वतः स्वतःचे शिक्षक बनतात. नवनवीन कौशल्य शिकणं, स्वतःला अधिक सक्षम करणं आणि वेळेचा योग्य उपयोग करणं हे त्यांच्या स्वभावातच असतं. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या संधीसाठी ते आधीच तयार असतात.
कन्या राशीचं यश हे दिखाव्याचं नसतं. ते शांत, स्थिर आणि आत्मविश्वासाने भरलेलं असतं. लोकांना त्यांच्या यशाची चाहूल उशिरा लागते. पण एकदा लागली, की त्या यशामागची शिस्त, संयम आणि स्वाभिमान पाहून आदर आपोआप निर्माण होतो. आणि तेव्हाच सगळ्यांना समजतं, की ही शांत वाटचाल किती मजबूत होती. कन्या राशीच्या लोकांना आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा बदल त्यांच्या विचारसरणीतून सुरू होतो. बाह्य परिस्थिती बदलण्यापेक्षा आधी ते स्वतःच्या आतल्या गोंधळाला शांत करतात. काय आवश्यक आहे, काय फक्त सवयीपोटी सहन केलं जातंय, याचा स्पष्ट फरक त्यांना उमगतो. हा अंतर्मुख क्षण त्यांना इतरांना दिसत नाही, पण याच टप्प्यावर त्यांचा खरा प्रवास सुरू होतो. ही राशी स्वतःची ऊर्जा उगीच कुणासाठी खर्च करत नाही. जे लोक काम किंवा नातेसंबंध यांच्या मानसिक शांततेला धक्का देतात, त्यापासून ते हळूच अंतर ठेवू लागतात. कोणताही वाद, आरोप किंवा स्पष्टीकरण न देता ते स्वतःची जागा बदलतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनावश्यक ओझं कमी होतं आणि योग्य गोष्टींसाठी जागा निर्माण होते. कन्या राशीच्या व्यक्तीला वेळेची किंमत चांगलीच माहीत असते. त्यामुळे ते भविष्यासाठी आजही बी पेरतात. कधी ज्ञानाच्या रूपाने, कधी अनुभवाच्या, तर कधी संयमाच्या. त्यांच्या यशामागे कोणतीही घाई नसते, पण सातत्य असतं. रोज थोडंसं पुढे जाणं ही त्यांची खरी ताकद असते. एक वेळ अशीही परिस्थिती येते, की त्यांना निवड करावी लागते. सुरक्षिततेची की स्वप्नांची. आणि इथेच त्यांचा खरा विश्वास निर्माण होतो. भीती असूनही ते स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात. हा निर्णय गोंगाटात घेतलेला नसतो, तर पूर्ण शांततेत, आत्मविश्वासाने घेतलेला असतो. आणि एकदा घेतला, की मागे वळून पाहण्याची सवय त्यांच्यात नसते. कन्या राशीचं आयुष्य कोणालाही दाखवण्यासाठी नसतं. ते स्वतःसाठी जगलेलं असतं. समाधान, स्थैर्य आणि आत्मसन्मान याची सांगड घालून ते पुढे जातात. म्हणूनच त्यांचं यश इतरांसाठी आश्चर्य ठरतं. पण स्वतःसाठी ते फक्त योग्य वेळेवर घेतलेल्या योग्य निर्णयाचं नैसर्गिक फलित असतं. तुम्ही इथपर्यंत वाचलंय, म्हणजे या शब्दामध्ये कुठेतरी तुमचाच अनुभव उमटला असेल. जर तुम्ही कन्या राशीचे असाल किंवा तुमच्या आयुष्यात असे शांत पण मजबूत निर्णय घेणारे लोक असतील, तर ही माहिती इथेच थांबू देऊ नका. स्वतःच्या आयुष्यातील अशा क्षणावर थोडा विचार करा. कारण कधी-कधी एकच निर्णय संपूर्ण दिशा बदलू शकतो. हा मजकूर तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल, मनाला भिडत असेल, तर याला फक्त वाचून विसरू नका. अशा अर्थपूर्ण, खोल आणि वेगळ्या राशीविषयी विचारांसाठी या प्रवासात आमच्यासोबत राहा. तुमचा एक छोटासा सहभाग कुणाच्या तरी आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. तुम्ही शांतपणे पुढे जाणाऱ्यांपैकी असाल, तर हा प्रवास तुमचाच आहे. स्वतःला समजून घ्या, योग्य वेळेची वाट पहा आणि योग्य निर्णय घ्यायला घाबरू नका. पुढे येणाऱ्या अशाच खास विषयांसाठी आमच्याशी जोडलेले राहा आणि तुमच्या आतील ताकदीला ओळख देत राहा.